सर्वांना स्वाभिमानी जय भीम आणि जय शिवराय. भावांनो, काल व्हिडिओ न टाकला कारण की काल मी ॲक्च्युली ट्रॅव्हलिंगमध्ये होतो. काल गावावरून तुम्हाला सांगितलं होतं मी गावाला आलेलो आहे. तसाच मी आज सुरतला परत आलो आहे गुजरातमध्ये. तर भावांनो, काल मी व्हिडिओ न टाकला तर मुद्दा असा की रोहन कांबळे, ठीक आहे, रोहन कांबळे नावाचा मुलगा, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी घाण पद्धतीने कमेंट केली होती, ठीक आहे. तर त्या भावाला वाटलं असेल की पत्ता वगैरे काय निघणार नाही, ठीक आहे. तर त्याचा पत्ता वगैरे काढला, त्याचा नंबर काढला, त्याची आय डी बघू शकता, त्याचा नंबरसुद्धा आहे, ठीक आहे. पण त्याच्याशी जेव्हा संवाद घातला मी, त्याला म्हटलं, का रे बाबा, तू का बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करतो, का बरं त्यांना शिवीगाळ करतो कमेंटमध्ये. तर तो मला म्हटला की भाऊ, अगोदर त्या मुलांनी आमच्या देवाला शिवी दिली, त्याच्यामुळं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घाण वक्तव्य केलं. तर त्याचं म्हणणं असं होतं की हे बघा, आम्ही पण महापुरुषांचा आदर करतो, ठीक आहे. तुम्ही देव नाही मानत ना, नका मानू, तुम्हाला काही बळजबरी नाही आहे. पण तुम्ही मानत नाही आहे त्याला शिव्या कशाला देता? आमच्या भावना कशामुळे दुःख होता तुम्हाला काय आम्ही फोर्स करतो का की देवी धर्माला माना म्हणून? आणि त्याच्याशी जेव्हा मी 10-15 मिनटं संवाद घातला तर मला कळालं की हे बघा, आपलेही काही कार्यकर्ते आहेत, ठीक आहे, आपलेही काही भांडगुळ आहेत, ते काय करतात की बळत जाऊन तिथं त्यांच्या देवधर्माचं काही रील्स वगैरे असली की तिथं जाऊन बळत जय बी म्हणणार. कशाला बाबा, कशाला त्यांच्या भावना दुःख होता? जेव्हा आपणच चुकी नाही केली ते काय येडे आहेत का? हे बघा, एका हाताने टाळी वाजत नाही हे आपल्याला माहिती आहे. पण जोपर्यंत आपण जर त्यांना काही घाण वक्तव्य केलं नाही, बरोबर, आपण जर त्यांच्या देवधर्माला किंवा त्यांच्या धर्माला काही बोललो नाही, तर ते येडे आहेत का आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ करायला? आणि काही असतात भांडगुळ, जे काय करतात की बळच येऊन काही आणि काही आहेत मूर्ख, ते काय करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना करतात. आणि तशा लोकांना आपण कायद्याचा चोप देत असतो. पण हे बघा, एकच सांगणं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की आपण अगोदर त्यांच्या देवधर्माला किंवा त्यांच्या धर्माला नाव बोटं ठेवू नाही. त्याने काय होईल की ते आपल्याला काय बोलणार नाहीत. हे बघा, आपण त्यांच्या देवाला बोलतो आणि ते डायरेक्ट आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवीगाळ करतात, बरोबर आहे ना? त्यांना काहीच वाटत नाही, ते डायरेक्ट आपल्या काळजावर वार करतात. त्यांना माहिती आहे हे देवधर्म मानत नाही, यांना देवधर्मावर बोलून काही अर्थ नाही, त्याच्यामुळे ते डायरेक्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ करतात. तर हे बघा, सांगण्याचा मुद्दा हाच आहे की अगोदर आपण व्यवस्थितपणे वागलं पाहिजे. आणि आपल्यातले काही भांडगुळ आहेत, सांगितलं मी तसं, तर ते बळत जाऊन खेळतील ते आहे ना, तर ते अगोदर बंद केलं पाहिजे. आपण सर्व एकाच मातीत जन्माला आलो आहे आणि एकाच मातीत जाणार आहे, बरोबर? तो व्हिडिओ कुठून बघता भावांनो कमेंट करा. जय भीम आणि जय संविधान.